या ठिकाणी काही बिझनेसमॅन आहेत आणि या ठिकाणी काही जॉब करणारे माणसं आहेत आणि बँकेला 100 करोडचं लोन द्यायचं, तुम्हाला वाटतं कोणाला देईल? हा, जरी बिझनेसमॅन म्हणत असेल मला 6% इंटरेस्ट नाही द्या, जॉब करणारे माणसं ते म्हणत असतील 10% 25% पर्यंत किती पर्सेंट नाही द्या, तुम्हाला काय वाटतं आता कोणाला देईल? तुम्हाला काय वाटतं जॉब करणारा देईल? कारण की तो 25% देते नाही. बँक पहिलं लोन देईल जो 6% इंटरेस्ट देतो, जो की बिझनेसमॅन आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आता बिझनेसमॅन आहे, एक्झाम्पल टाटा ग्रुप, अंबानी ग्रुप किंवा अदानी ग्रुप, त्यांची लोनची जी क्वांटिटी असते 100 करोड 1000 करोड ह्या लेवलची असते. आणि त्याच ठिकाणी जे आपले कॉमन मॅन आहेत ते किती घेणार? 2 लाख 5 लाख 10 लाख घेणार. तर 100 करोड देण्यासाठी त्यांना हजारो माणसांना लोन द्यावं लागेल आणि या ठिकाणी एकच माणूस तो लोन घेणार आहे. पण या ठिकाणी कसं होईल? प्रत्येक माणसं लोन फेडतील ना फेडतील, प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतात. एक EMI भरेल, एक न भरेल, एक आजारी या ठिकाणी रिकव्हरी करावं लागते, त्यांना कंटिन्यू फोन करावं लागतं. पण या ठिकाणी कसं असतं, बिझनेसमॅन हे वर्षाला टाइमला इंटरेस्ट देतात. मग त्यांचं ते काम वाचून जातं, त्यांना प्रॉपरली मोठी अमाऊंट एकाच माणसाकडून इंटरेस्ट रेट भेटत असतो. त्यामुळे बँक काय करते, पहिले बिझनेसमॅन लोकांना लोन देते आणि तीही एवढ्या कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये देते. तुम्हाला फोटो वाटतं हे बघू शकता तुम्ही, 5.5 ते 6.5% इंटरेस्ट रेटच्या आतमध्ये त्यांना लोन भेटतं. आणि त्याच जागेचं आपण कॉमन मॅन बघायला गेलो, हे बघू शकता 10 ते 12% तुम्हाला दिसतं. पण हे नॅशनल बँक आहे. तर ते पण तुम्हाला कधी भेटते? ज्यावेळेस तुमचं इन्कम सोर्स चांगला आहे, तुमचं ट्रान्झॅक्शन चांगलं आहे, तुमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स आहेत, त्यावेळेस तुम्हाला भेटतं. पण जर तुमच्याकडे काही एवढं प्रॉपर नसेल तर तुम्हाला फायनान्स कडून 10% 25% पर्यंत रेट ऑफ इंटरेस्टने लोन भेटतं मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, बिझनेसमॅनला जर 100 करोड लोन पाहिजे असेल तर असं नाही की बिझनेसमॅनकडे तो पैसा नसतो, त्यांच्याकडे ती अमाऊंट असती, पण ते स्वतःची अमाऊंट तिथे युज नाही करत. बँकेकडून ती अमाऊंट काढतात आणि स्वतःची जी अमाऊंट एक्झाम्पल 100 करोडच अमाऊंट त्यांच्याकडे, ती अमाऊंट काय करतात? इंडेक्स फंड, म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये ते लावून टाकतात. आणि त्या ठिकाणी वरती लावल्यावरती कमीत कमी जरी तुम्ही पकडलं रेट ऑफ इंटरेस्ट 12% भेटतो. त्या ठिकाणी 100 करोड मागे त्यांना 12 करोड वर्षाला भेटतात. त्यांचे 100 करोड रुपये सेफले आहेत, प्लस त्यातनं त्यांना 12% मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट. आणि बँकेला किती रेट ऑफ इंटरेस्ट आहे? त्यांना 6 करोड रुपये. त्यांचे 6 करोड रुपये एक्स्ट्रा राहतात. म्हणजे लोन काढून सुद्धा ते दर वर्षाला 6 करोड प्रॉफिट कमावतात. तर मित्रांनो, ही असते बिझनेसमॅनची स्ट्रॅटेजी. त्यामुळे गरीब माणूस हा गरीब होत जातो, श्रीमंत माणूस हा श्रीमंत होत जातो. यामुळे तुम्ही सांगत असतो की तुम्ही बिझनेस या कॅटेगरीमध्ये उतरा. आता उतरला की पुढील 5 वर्षामध्ये तुम्ही चांगला प्रॉफिट गेन करू शकता. थँक्यू.